यवतमाळ जिल्ह्यात पावसाची दडी पाहायला मिळाली। शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहिलंय। एकीकडे पाऊस गायब आहे तर दुसरीकडे लोडशेडिंग वाढलंय। शेतकऱ्यांसमोर शेती वाचवण्याचं मोठं आव्हान आहे। भूजल पातळी खालावल्याने पिकांना पाणी देणेही कठीण झालंय। यवतमाळ जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहे। पिके वाचवण्यासाठी शेतकरी स्प्रिंकलरद्वारे पाणी देत आहेत। मात्र वाढते लोडशेडिंग आणि भूजल पातळी घटल्याने अनेक ठिकाणी पिकांना पुरेसे पाणी देणेही शक्य होत नाही। एकीकडे पावसाचा खंड तर दुसरीकडे वीज आणि पाण्याची टंचाई अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय, पाहूयात। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यावर संकट कोसळलेला एकंदर पाहिलं तर पावसाने दडी मारल्याने शेतकरी आता हवालदिल झालेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी थेट आपल्यासोबत शेतकरी आहेत। भाऊ, एकीकडे पाहिलं तर मृग महिन्याच्या नंतर पाहिलं तर 22 दिवसांनी पाऊस आला आणि त्यानंतर पावसाने जे आहेत हजेरी लावल्यानंतर त्यानंतरही आता पावसाने चाट दिलेली आहे। इकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तुम्ही आता शेतामध्ये जे आहेत पिंकरने पाणी देता, काय परिस्थिती आहे सध्या, काय सांगणार? यावर्षी मृग नक्षत्र पूर्ण कोरडं गेलं आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाची सुरुवात झाली। तो पाऊस पण असा समतोल पडला नाही, कुठं अतिवृष्टीसारखा पाऊस झाला, म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा बियाण्याचं नुकसान झालं। आणि नंतर दुबार पेरणी केली लोकांनी, त्याच्यानंतर पावसाने जी उघडीप दिलेली आहे, त्याच्यानंतर जे दुबार पेरणी झालेली आहे ज्या निघाल्या नसल्यामुळे, त्याच्यामध्ये पावसानं उघडीप दिल्यामुळे ते पूर्ण गेलेलं आहे। आणि आता लोक पावसाची वाट पाहत आहे पेरणी करण्यासाठी, कापसाचं जे दुबार पेरणी आहे टोबन वगैरे, पण ते आता खूप लेट झालेलं आहे, त्याच्यामुळे आता त्याचा फायदा होणार नाही। आज जवळपास 18 दिवस आहे पाऊस नाही आहे। अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यापाशी ओलतीची सोय आहे ते कसे स्प्रिंकलर पाणी देण्याचा प्रयत्न करून राहिले, त्यातही सरकारचं अस्मानी संकट, वारंवार विजेचा लपंडाव, 4-4 तास वीज राहत नाही, शेतकरी दिवसा ओलीत करू शकत नाही। अशा संकटाला शेतकरी हा तोंड देत आहे। मायबाप सरकारनं इथं शेतकऱ्याला मरू देत नाही आणि जगू देत नाही। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता शेतकऱ्यांना दिलासा मिळतील का, असा सवाल सुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, राळेगाव, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।